सो हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग अँड दिस इज ओमकार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आणि आजचा आहे आपला डे 2. आणि जसं सगळ्या पोरांच्या लाईफमध्ये थोडंफार स्ट्रगल चालू तसं माझ्या लाईफमध्ये जास्त स्ट्रगल चालू आहे. आणि आता तयार झालो मी जॉबला जाण्यासाठी. सो 8 तासानंतर आपली पुन्हा एकदा यूट्यूब जर्नी, इन्स्टा जर्नी किंवा आपल्या हॅपीनेसची जर्नी चालू होईल. पण हे 8 तास मला जाऊन तिथं काम करावंच लागेल. कारण हे किती असलं तरी कटू सत्य हे प्रत्येक पोराला करावंच लागतं त्याच्या लाईफमध्ये, जोपर्यंत त्याच्या लाईफमध्ये स्टॅबिलिटी येत नाही तोपर्यंत तरी. सो तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा. तुम्हाला सकाळ सकाळ आमच्या घराबाहेरचं वातावरण दाखवतो एकदा. सो गाईज, फायनली 5 पर्यंतचा कंपनीचा प्रवास करून आता लागलोय स्वतःच्या आवडत्या प्रवासाला, जे की इथं सकाळपासून 5 पर्यंत काम करून आता स्वतःच्या आवडत्या हॉबीला लागलोय. आणि मी आता चाललोय यशकडं, ज्या की व्यक्तीला तुम्हाला भेटवायला मी खूप इच्छुक आहे. सो मी आत गेल्यावरती कनेक्ट करतो. मी तुम्हाला सांगतो, मी त्याला 2 दिवसापासून बघतोय, पण तो मला काही सापडणार. मला यशाला भेटवायचा होता मला, पण त्याची नाटकं चालली. की रूम मध्ये गेलो तर काल नाही, दिवसभर त्याच्या वाट बघून बघून तरी आला नाही. आज गेलो तो म्हणतोय बाहेर गेलो. मी त्याला शोधत शोधत आलोय आता चहाच्या दुकानावरती. आणि फायनली मला भेटलाय. इज द वॉरियर. फायनली आम्हाला भेटला इथं एकदम सर्व गाठ. तुम्हाला ज्याला भेटवायचा होता मला, त्याला हा यश पाखरे. त्याची स्टोरी मी नंतर सांगेन. याच्याबद्दल चांगलं चांगलं मला बोलायचं होतं, पण आता याच्या समोर नाही बोलू शकत मी. आणि हा आमचा आशिष भैया. यश सांग ना, कसं काय केलं तू? मला नाही सांगता कसं काय केलं. त्याच्यामुळे 3 दिवस झालं काय कंटेंट शूट नाही केलं. मी लय चांगलं सांगतो. मी लय चांगलं चांगलं बोलणार होतो याच्याबद्दल. मी लगातार 2 पेपर दिले बॅकलॉगचे. एकच होता ते 2दा दिला तरी निघाला नाही. तिसरा दिला ऑल क्लिअर झालो म्हणून जाऊन आलो. फायनली 2 दिवसांनी हे पोरगे भेटले आपल्याला. आणि एवढं तर बाई काय मोठा कोण डॉन बिन नाही लागून गेला. आपण 2-2 दिवस वेट करतोय की हा कुठे आहे बघण्यासाठी. कळलं का बाई? मैत्री म्हणून एवढं घेतलं ऐकून, माहितीये का? काय गरज बी नव्हती. आशा कुठे गेला? पण जाऊ द्या, आशा राहू दे, तू चल. अरे त्याच्याकडे चावी आहे, रूम वर जाऊन आपण गाडी आहे की आपल्याकडे. अरे पण चावी त्याच्याकडे आहे रूमची. आता रूमची चावी त्याच्याकडे, आपण इकडं. तुम्हाला दाखवतो मित्रांनो आम्ही कुठे आता सध्याला. हे आहे बारामतीचं कॉम्प्लेक्स, जे की पेन्सिल चौकात आहे. इथं इडली छान भेटते. जाऊ द्या उगीच फ्री मध्ये प्रमोशन करायला. इकडे दिलशादची ब्रांच आहे. इकडे मस्त भेटतं थंड, तुम्हाला काय पाहिजे असेल लस्सी वगैरे. इकडं ऐश्वर्या बेकरी. कुठे अशा कुठे लोक असे बघतायत की जसं काय मी वेगळं काहीतरी करतोय. वेगळं नाही, चांगलं काहीतरी करतोय. हळूहळू इकडे कॉन्फिडन्स बुस्ट करतो. गडी गावलाय काहीतरी गावलाय, काहीतरी करी. काय घेतले सांग? गडी गावलाय. हो वाव, खायला घेतलं आपल्याला. आशिष भाऊचं प्रेम आमच्यावर. बघू आशिष भाऊ, तुला चक्की खायची का? माझ्याकडची राहिली नाहीतरी द्यायचं नाही तो आम्हाला रूम वर गेलो. माघारी काय देतोय? माघारी काय देतोय? हाय हाय कर, हाय कर, हाय हाय. नका याला का व्हिडिओ बनवायचा बाई. याच्या रूमवर येतो व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि याचं सगळं खाण्यातच सगळा टाइम जातो. चहा पे 2 दिवस मी वडापाव सांगितले त्याला. आता मग माझा अरे बाबा, मी दोघांना वडापाव सांगतो त्याला बाबा मला व्हिडिओ बनवण्यासाठी. बाबा अवघड बाबा, मी 1 दिवस मोठं झालो ना, त्यांना असं कोले देणार आहे ना. एवढं असतं का कुठं? मी यांच्यासाठी किती करू यार. जाऊ द्या मित्रांनो, तुम्ही आपलं बघू शकता. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. असं सुंदर असं वातावरण झालं, एकदम सुंदर असं. इकडून असं VP कॉलेजला रोड जातो, इंजिनिअरिंग कॉलेजला. आणि इकडून हा पेन्सिल चौक. आता सध्या मी मधोमध उभा आहे बरोबर. आणि ही आहे ऐश्वर्या बेकरी, जिथं खूप साऱ्या लव्ह स्टोरी कम्प्लीट झालेत. ह्याची इनकम्प्लीटच राहिली. ह्याची कायमची ती इनकम्प्लीट राहिली. आशिष भाई काय म्हणतात त्याला? काय डोनट? तुला माहिती तर होतं का? करते म्हणतो रोल आहेत, रोल गोल गोल. खुर्ची खुर्च्या नाही.
झालंय असं की त्याच्यात पण काहीतरी खायला आणलंय. आलो काय की इथं आले तर वडापाव खायला, बेकरीतलं खायला घेऊन आले, ती इथं खात बसली. बाय BMW माझे नेक्स्ट मंथ मध्ये 12 वडापाव भेटतो म्हणून इथं खातो मी. 2 पाव एक्स्ट्रा म्हणून इथं आलोय आणि BMW यायची. फायनली आता वडापाव वगैरे खाऊन झाले आणि त्यात गावली आम्हाला ही चीट. आणि यशा म्हणतोय की हे आम्हाला होतं. त्याला विचारलं तू कशाला होता, कुठले कशाला होतं तुझं ऍडमिशन, कसलं कम्प्युटरचं आहे, BCA ला होता ना तू? BCS. आणि ती कधी होत तुला? आता म्हणतो की नाही अरे इंजिनिअरिंगला मला नव्हतं. आशिष भाई हा म्हणतोय वर्गमूळ काढायचंय. वर्गमूळ आशिष भाई हा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह आहे ती. फायनली 2-3 दिवसानंतर हे पोरग भेटले आणि आता कुठेतरी आमची एक रील शूट झाली. आणि आता काय केलं तू, काय केलं सांग. आणि आता नेक्स्ट रील बघूया. आता अंधार पडायला लागलाय पण करावं तर लागेल, कारण बघूया 2 रील तर झाल्या पाहिजेत, कारण 2-3 दिवस खूप गॅप पडलाय आणि एवढा गॅप कधीच परवडणार नाही, कारण कन्सिस्टन्सी मॅटर करते प्रत्येक गोष्टीत. सो आता बघू शकता तुम्ही एवढा असा अंधार पडायला आलाय आणि इकडं पण वातावरण तर खूप छान झालंय. पण बघूया. ए घुम्या काय करतोय? तर चला आता भेटूया थोड्या वेळानं, बघूया काय काय होते. हो बाय. जर कोणाला कराटे ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण एकदम गणलेली कराटे, पूर्णपणे गणलेली, त्यापेक्षा तुम्ही स्वतःचं संरक्षण दगडी उचलून करू शकता चांगलं, मला असं वाटतंय. बट चला काहीच भेटूयात जरा वेळानं. सो बाय. यश काहीतरी शोधतोय गाईज आणि त्याला काहीतरी शोधायला लावलंय, माहित नाही पुन्हा. एक आम्हाला सीन करायचा आहे ज्याला की असं इथं थोडस लटकलेलं दाखवायचंय, म्हणजे की फॅनच पुसायचा आहे ऍक्च्युअल मध्ये, पण त्यात दाखवायचं की आम्हाला असं काहीतरी तिथे घेऊन बसतोय. तर आमच्याकडे काहीच नाही, आता ही बॉईज रूम आहे ऍक्च्युअल मध्ये, ह्याच्यात काहीच नाही आहे जिथं ओढणी वगैरे असं आमच्याकडे. तर हा काहीतरी शोधतोय, ह्याच्याकडे कुठली तरी आठवण आहे कोणाची तरी. हा म्हणतोय की हाय तशी गडी घालून द्यायची मला, एकच आठवण आहे माझ्याकडे, माहित नाही काय आहे. मी आता ब्लॉग मध्ये टाकलंय. काय आहे? काय आहे? कोणाची आठवण आहे असं? यशस्कर माहित नाही हो, खरं सांगतो का खोटं पकवते काय आणले घर दिदीचं काय माहिती, पण जाऊ द्या. हाय तर पोरग चांगलं भाई, एवढं मी सगळं ब्लॉग बनवलं तरी अजून म्हटलं नाही मला की गप्प बस म्हणून. यशा कोणाचा आहे खरं सांग. मला असणार तुझंच असणार, तूच घालून फिरतो रोज रोज. आशिष भैया गाला कोळ्या आम्हाला, गाला कोळ्या आम्हाला, अवघड आहे बाबा. एकाच रूम मध्ये 3 ड्रीमचे 3 लोक आहेत. ह्याचा ड्रीम आहे भाई याला ट्रेडिंग करायचंय, ह्याचा ड्रीम आहे, तुला काय करायचं यशा? ड्रीमच नाही काय, आणि माझं ड्रीम आहे सोशल मीडिया करायचंय. कसं करतोय आमचं आम्हाला माहिती आहे का, रूम मध्ये 3 ड्रीमचे, तिघ वेगवेगळ्या ड्रीमचे लोक. माझं ड्रीम माहिती का, व्हिडिओ व्हायरल झाला नाही तुमची ग्रामपंचायत काय करायला. चला आता इथं कंटिन्यू करूया आपला व्हिडिओ. आणि खूप टाइम झाला, मला अजून खूप लांब जायचं यशा, लय जिंदगी स्ट्रगल. आणि रूमला नाव ठेवायचं ना आमच्या, रूमला पण नाव ठेवतो भाई, आपलं जन्नत आहे भाई, स्वर्ग आहे आपला, स्वर्ग. चला आता इथं स्क्रीनशॉट करतो आणि नंतर परत कनेक्ट करतो मला. सो बाय गाईज. एक रील तर आम्ही अर्धी शूट केली, पण आता पूर्ण बनवायसाठी आम्हाला गरज होती एका फोटो स्टुडिओ वाल्याची, जिथे की आम्ही पुढचं शूट जे की अर्धी रील कम्प्लीट करू शकतो. पण आम्हाला इथं कोण भेटलं नाही. आता हा संघर्ष आमचा. आता वाजले किती वाजले, 7:30-8 वाजले. मोबाईलच्या शॉप मध्ये चालेल का? 8 वाजले तर आम्हाला कळलं नाही जुगाड काय लावू. मोबाईल शॉप चालेल. बघूया ट्राय करून. चल मग काय मित्र आपण हार नाही म्हणू शकत, लय स्ट्रगल आहे. सकाळी मी तर कधी आलोय घरनं 7 वाजता घर सोडलंय मी, अजून घरी नाही. इथून मी जाणार किती वाजता माहित नाही. त्यानंतर ना एडिटिंग कधी करणार अक्षरशः मला तर कंटाळा आलाय. लय स्ट्रगल चालू आहे जीवनात, लय स्ट्रगल. पण असं देत स्ट्रगल नाही तर काहीच मजा नाही जीवनात, खरंच सिरियसली. जर नॉर्मल डे असेल तर काहीच व्यर्थ आहे सगळं, काहीच नाही अर्थ त्याला. माझ्या मित्राचा एक तिथं बघू कुठेतरी आता मित्राचं काहीतरी हाय वाटतं. सो तुम्ही एन्जॉय करत राहा. पण
ब्लॉगिंग एन्जॉय करत राहा. बाकी जाऊ द्या, व्हिडिओ बनत राहतील. आम्ही मेहनत करायला येत आहे, तुम्ही फक्त सपोर्ट करायला कमी पडतो, प्रेम द्यायला कमी पडणार. फायनली आपण पोहोचलो आहे एका जागी. आम्हाला वाटतंय की होऊ शकतं सक्सेसफुल. आणि तुम्ही तर व्ह्यू बघू शकता. तसं की मला पण आता वाटतंय कधी होईल, तसं याला पण वाटतंय की त्याचं गिफ्ट कधी भेटणार. तो काहीतरी घ्यायला आलो आणि बाहेर असा काहीतरी व्ह्यू दिसतोय सुंदर. बारामध्ये खूप सुंदर दिसते आमची संध्याकाळी तर एक नंबर. इकडे यशाला बातचीत करतोय की काय होणार आहे, बघूयात आता पुढे. फायनली खूप साऱ्या प्रयत्नानंतर आता वाजलेत 9 आणि आम्ही तो व्हिडिओ कम्प्लीट केलाय. आमच्या यशाला एवढा पळवला या व्हिडिओ साठी. नुसता पळतोय म्हणजे सीन तसा होता म्हणून त्याला पळवला. आता गडी म्हणतोय चहा सांग. यश माझ्याकडे सिरियसली पेशंट आहे. उधारी चालते. उधारी पण तुला खातं बुक तयार. माझ्याकडे नाही बे. मी त्याला म्हणतो बाबा की बाबा उधारी दे तू तिला, तर ठीक नाही तर बाबा नाही काय करू शकत. सॉरी, मला अजून इथून घरी जायचं याच्यामुळे जायला 1 तास. तिथनं पुढं व्हिडिओ एडिटिंग करा. मी झोपणार कधी बाई? मला तर बाई आज झोपत दिसत नाही. मला वाटतंय की आज डायरेक्ट उठून परत सकाळ कामावर जायला लागतं काय माहिती. असू देत, स्ट्रगल इज रिअल. एक दिवस काही ना काही याच्यातून चांगलं भेटेल. सो फक्त कष्ट करत राहणार आता, एवढंच आहे. तुम्ही फक्त प्रेम देत राहा खूप सारं. बाकी मी रोज भेटत राहील तुम्हाला. सो गाईज फायनली आता वाजलेत 9 आणि मी चाललोय आता घरी. मला जवळपास इथून जायला पण बराच वेळ लागेल, 1 तास लागेल. तिथनं नंतर माहित नाही व्हिडिओ कधी एडिट करणार आहे मी. काय पण सगळं करेल, कष्ट तर केलेच पाहिजेत, बाकी काय नाही. सो आता मी जातो इथनं. यशा जाऊ का? चला आता जाऊयात, भेटूयात आता घरी गेलो. सो गाईज आत्ता वाजलेत 12:47, म्हणजे जवळपास 1 वाजली. आणि मला माहिती आहे की अजून मला 1 तास कसं पण एडिटिंगला जाणार आहे, जे की मी आधी इन्स्टाची रील एडिट केली आणि त्यानंतर नाही युट्यूबचं करत होतो. सो मला माहिती की कसंही जाणार आहे मला अजून 1 तास. सो खूप दिवस हा माझा खूप खूप बिझी गेलाय. जवळपास 2 वाजणार आहेत आणि परत मला 6 वाजता उठून परत जायचं आहे जॉबला. पण इट्स ओके, माझी मेहनत अशीच चालू राहील. तुम्ही फक्त माझ्यासाठी एकच गोष्ट करा, एक सबस्क्राईब, एक लाईक, एक कमेंट आणि एक शेअर करायला विसरू नका. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. सो नक्कीच भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. लव्ह यू सो मच, बाय बाय.